नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील पीक विमाबाबतची आज आहे तारीख 31 मे 2026. ओके, यापर्यंतची ज्या सर्वात मोठ्या आणि ताज्या अपडेट आलेल्या आहेत त्या या व्हिडिओमध्ये आपण एक एक करून बघून घेणार आहोत. ओके, आता राज्यातील लाखो शेतकरी पीक विम्याच्या सध्या प्रतीक्षेत आहेत आणि आता सरकारकडून मोठी माहिती समोर आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वात मोठी बातमी म्हणजे खरीप 2025 हंगामातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल 1219 कोटी 78 लाख रुपयांची पीक विमा भरपाई आता मंजूर करण्यात आलेली आहे आणि ही रक्कम राज्यातील विविध जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांना आता वितरित केली जाणार आहे. ओके, आता विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वाधिक फायदा होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. सोयाबीन, कापूस आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता खूप मोठा दिलासा मिळणार आहे. ओके, तसेच आता आणखी एक मोठी अपडेट म्हणता येईल की धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4 लाख शेतकऱ्यांना 336 कोटी रुपयांपेक्षा जास्त पीक विमा मंजूर आता करण्यात आलेला आहे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे आता जमा होण्याची शक्यता आहे. ओके, तसेच कृषी विभागाने सांगितले आहे की अनेक जिल्ह्यातील थकीत पीक विमा अर्जाची जी प्रक्रिया आहे ती आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. म्हणजेच आता काय पुढील काही दिवसामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पीक विमाची जी रक्कम आहे ती जमा होऊ शकते. ओके, पण दुसरीकडे झालं आहे काय की आता काही भागातील शेतकरी अजूनही नाराज आहेत, कारण की काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटपाला आता विलंब असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः मराठवाडा आणि संभाजीनगर परिसरातील शेतकऱ्यांनी सरकारकडे तातडीने निधी जमा करण्याची आता मागणी केलेली आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीक विम्यासाठी अर्ज केला असेल तर तुमचे बँक खाते तुम्ही नियमित तपासत राहावा. अर्जाची स्थिती तुम्ही पाहत राहा. मोबाईलवर येणारे जे मेसेज असतात ते चेक करा आणि कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. फक्त सरकारची जी अधिकृत अपडेट येते त्यावर तुम्ही विश्वास ठेवा, जी की मी तुम्हाला सांगण्याचा सोप्या भाषेमध्ये प्रयत्न करतो. ओके, सरकारकडून पुढील काही दिवसात आणखी मोठे निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर तुमच्या जिल्ह्यात पीक विमा जमा झाला आहे का, तर ते शेतकरी बंधूंनो तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगायला विसरू नका. आणि अशीच शेती, पीक विमा आणि सरकारी योजनांची ताजी माहिती मिळवण्यासाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.